संपूर्ण बहुजन समाजाला सप्रेम जय भीम। नागपूरच्या परिसरामध्ये टाकळघाट या ठिकाणी कोणता तरी वित्तू बाबा हा भोंदू बाबा त्याच्या मंदिरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे। त्या ठिकाणी वित्तू बाबाचा पूर्ण अंधश्रद्धेचा कार्यक्रम चालू आहे। एखाद्या स्त्रीला लेकरू बाळ होत नसन त्या ठिकाणी ती स्त्री येते, त्या स्त्रीच्या अंगात येतं, त्या स्त्रीच्या अंगात भूत येतं व त्या वित्तू बाबाच्या आरती म्हणल्या जाते। ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या परिसरामध्ये 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्याच परिसरामध्ये हा कारोबार चालू आहे। वित्तू बाबाच्या मूर्तीच्या बाजूला तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे। काही व्यवस्था करून ठेवलेली आहे नागपूरकरांच्या लोकांनी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणले होते की मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचा उद्धार करताना आला, मी स्वतःला गोळ्या घालून घेईन। असे प्रखळ विचार मानणारे महामानव त्यांच्या विचाराला कुठेतरी गालबोट लागत आहे। आमचा विरोध त्या वित्तू बाबाला नाहीये, पण आमचा विरोध आमच्या महामानव व तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा तिथून हटवल्या पाहिजे। तुमचा भोंगळा कारोबार चालू द्या, त्याकरता आम्ही सर्व भीमसैनिक, भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू ताटे, जया बनसोडे, मनोहर कदम, सर्व आम्ही भीमसैनिक नागपूरला येतो 29 तारखेला सकाळी 10 वाजता। त्याकरता आम्ही 28 तारखेला संध्याकाळी 8 वाजता विदर्भ एक्सप्रेस गाडी जाणार आहे नागपूरला, त्या गाडीनं आम्ही प्रवास करणार आहे। मी संपूर्ण आंबेडकर समाजाला विनंती करतोय की आपण बहुसंख्येने तिथं उपस्थित राहा, आपली उपस्थिती तिथं गरजेची आहे। कोण हा वित्तू बाबा पाखंडवाद याचा तिथून आपण नायनवट करणार आहे व तिथले ट्रस्टी, वित्तू बाबाचे ट्रस्टी कोणीतरी असतील त्यांना आपण उद्या 29 तारखेला 10 वाजता त्यांना भेटणार आहे। मी तमाम आंबेडकर समाजाच्या विचारवंत कार्यकर्त्या समाजाला नम्र विनंती करतो, जे कोणी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात त्या लोकांना नम्र विनंती करतोय की आपण 29 तारखेला या ठिकाणी उपस्थित राहा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण टाकळघाट या परिसरामध्ये वित्तू बाबाची जी कोणती तरी ट्रस्ट आहे तर ट्रस्टला त्या ठिकाणी बोलण्यात येईल। जय भीम, जय भारत, जय संविधान, आपण यान अशी अपेक्षा बाळगतो।